कोळी महादेव कोळी मल्हार समाजाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगरच्या जात वैधता पडताळणी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. आपण बघतोय मराठवाड्यातून जे आहे ते अनेक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव दाखल झालाय आणि कोळी जात वैधता प्रमाणपत्र काढताना समिती आमच्यावर अन्याय करते असा सगळा जे आहे ते आरोप या मोर्चेकरांचा आहे. आणि आपण बघतो छत्रपती संभाजीनगरच्या जात पडताळणी समितीच्या कार्यालयासमोर हे सगळे आंदोलक एकत्र जमले. जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळते आणि पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. खरं तर 8 दिवसापूर्वी जे आहे ते या समाज बांधवाच्या वतीनं समिती कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. आणि आज हे मोठं आंदोलन आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहतोय. जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू करण्यात आली. आपल्यासोबत समाज बांधव आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तुमच्या मागण्या काय सांगाल? भव्य मोर्चा काढलाय, काय मागण्या आहेत? संविधानाने भारतीय संविधानाने 14 घटनेनुसार 14 आणि 15नुसार घटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे. समित्या या घटनेचा पायमल्ल करत आहेत. पुरावे असताना सुद्धा या ठिकाणी इन्व्हॅलिड करत आहेत. त्यामुळं आमच्या मुलांचं नुकसान होत आहे. जे 10वीला आहे 12वीला या शिक्षणापासून वंचित राहत आहे, नोकऱ्यापासून वंचित राहत आहेत. म्हणून आम्हाला या समितीने जे काही पुरावे दिलेले असून सुद्धा जात वैधता प्रमाण देत नाही. त्यासाठी हे आमचं आंदोलन आहे. तुम्ही टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. आम्ही आता त्यासाठी आलेलो आहोत, टाळे ठोकायसाठी आलेलो आहे. आम्ही टाळे ठोकल्याशिवाय जाणार नाही या ठिकाणी. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष जात वैधता प्रमाणपत्र काढायला जाता तेव्हा काय अडचणी येतात नेमक्या? मराठवाड्यामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या 1950 पूर्वीच्या नोंदी ह्या कोळी झालेल्या आहेत. कोळी नोंद सापडली की त्याला अवैध केलं जातं. तर आमचं म्हणणं एकच आहे की पुणे, ठाणे, नगर, नाशिक मध्ये जर कोळी नोंदीवरून जात वैधता प्रमाणपत्र दिलं जात असेल तर मराठवाड्यामध्ये का दिलं जात नाही? इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सर्व आदिवासी समान आहेत. तोच न्याय आदिवासींना आम्हाला लागू करावा, आमची एवढी मागणी आहे. कारण मराठवाड्यामध्ये कोळी महादेव कोळी मल्हार जमातीचे मूळ आणि पारंपरिक वसतिस्थानं असल्याबाबतचे निजामकालीन ब्रिटिशकालीन पुरावे आहेत. ह्या दोनच जमाती येथे आढळतात. याच्या बाबतीमध्ये सगळे ऐतिहासिक पुरावे आहेत. या पुराव्याचा शासनानं 30/10/2018च्या GR नुसार वापर करावा आणि आम्हाला कोळी महादेव कोळी मल्हार वैधता प्रमाणपत्र द्यावं. पण समितीनं 2011 पासून एकही जात वैधता प्रमाणपत्र समितीनं स्वतःचा आदेश किंवा अधिकार वापरून दिले नाहीत. सगळे प्रकरण अवैध होत आहेत आणि हायकोर्टात जात आहेत. हायकोर्टामध्ये प्रकरणांची संख्यावर संख्या वाढत आहे. हायकोर्टाचा कामाचा व्याप वाढतोय. 2011 पासून 26 पर्यंत एकही प्रमाणपत्र दिलं नाही. 2011 पासून समितीनं एकही स्वतःचा अधिकार वापरून वैधता प्रमाणपत्र दिलेलं नाही. सर्वच्या सर्व प्रकरणं अवैध झाली. त्यातली हजारो प्रकरणं कोर्टातून वैध झालीत, पण समितीनं एकही दिले नाही. मग समिती काय अवैध करण्यासाठी आहे का? आता आज आमच्यासोबत अजून काही चर्चा होऊन जर समजा सकारात्मक तोडगा निघाला, त्यांनी काही प्रतिकात्मक प्रमाणपत्र जर दिली तर आमचं समाधान होईल. नाहीतर आम्ही यापुढे सुद्धा आजचा हा एक अजून इशारा आहे, आजचा हा शासनाला इशारा आहे, यापुढे सुद्धा अतिशय उग्र आंदोलन आमच्या समाजाच्या वतीनं करण्यात येईल. जिथं आपण बघतो ह्या संतप्त भावना होत्या. पुढची काय भूमिका असणार आहे तुमच्याकडे? यानंतरची भूमिका आमची रस्त्यावर उतरण्याची असणार. आता तर रस्त्यावर जर आमच्या जर लेकरा बाळाचं तुम्ही नुकसान करत असाल, येऊ द्या त्यांना येऊ द्या. तुम्ही जर शासनानं दिलेला अधिकार आमच्या जाऊन हिरावून घेत असाल, आमच्या लेकरा बाळाचं नुकसान करत असाल, तर आम्ही 100% रस्त्यावर उतरून पडताळणी फोडू सुद्धा शकतो. कारण की आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी आम्हाला जो दिलेला अधिकार आहे, आम्ही आदिवासी आहोत, अल्पभूधारक शेतकरी आहोत, आम्ही शिकार करतो, आमचा गोट्या बब्याचा धंदा आहे, टिमुरनीचे पत्ते जमा करायचा धंदा आहे, मोह जमा करायचा धंदा आहे, डिंक काढण्याचा धंदा आहे, हात भट्टा काढण्याचा धंदा आहे. आणि जर गरज जर पडली तर रस्त्यावर उतरून शासनाला धडा शिकवण्याचा सुद्धा आमचा धंदा आहे. सरकारने याची दखल घ्यावी. आमच्या लेकराबाळाचं शिक्षण होऊ द्यावं. आमच्या लेकरांना सुद्धा डॉक्टर व्हावं वाटतं, इंजिनियर व्हावं वाटतं, वकील व्हावं वाटतो. आमच्याकडे पुरेसा पैसा नाही. आम्ही कष्टकरी आहोत, श्रमिक आहोत. आम्हाला रोजंदारीवर सुद्धा काम जो करून भाकर खावं लागते. आणि आज जर जात वैधतामुळं आमच्या लेकरा बाळाचं नुकसान होत असेल तर आम्ही या शासनाचा, या राज्यकर्त्याचा, या समितीचा धिक्कार करतो. आम्ही ओरिजिनल आदिवासी आहे. हक और अधिकार की बात करेंगे तो याद करेंगे हम भीमराव जी अम्बेडकर को, और ढाल और तलवार की बात करेंगे तो दोहराएंगे हम भीमा कोरेगाव को. आम्ही छत्रपती संभाजीनगरचा कानाकोपरा सुद्धा बंद करू, रस्त्यावरलं जनजीवन विस्कळीत करू. आमच्या लेकरा बाळाला आम्हाला न्याय पाहिजे.
आम्ही अजिंठा डोंगरपट्ट्यामधले लोक आहोत. आमचे अनेक व्यवसाय आहेत आणि अल्पभूधारक आहे. आम्ही झोपडीमध्ये राहतो, रोजंदारीवर काम करतो. शासनाला एवढीच विनंती आहे, संविधानाला ग्राह्य धरून संविधानाच्या मस्तकावर आम्ही नतमस्तक होऊन सांगतो की आम्हाला न्याय पाहिजे आज रोजी, नाही तर आम्ही 100% टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही. निश्चित आपण बघतो या ठिकाणी कोळी महादेव कोळी मल्हार समाज आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि जात वैध प्रमाणपत्र मिळत नाही. यामुळे जे आहे ते हे सगळे समाज बांधव एकत्र आलेत आणि आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही कार्यालय सुद्धा फोडू असा आक्रमक इशारा या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी देण्यात आला. आता यावर काय तोडगा निघतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन जीवन पाटीलसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.